पाचशे नोट पडली पाहिजे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी सो हाय गाईज, तुम्ही कशा आहेत? सर्व मजेत ना? तर माझ्याला तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हितेन माली ब्लॉग तुमच्या हक्काच्या आगरी कॉलेज चॅनलवरती. सो गाईज, आज आहे वट पौर्णिमा आणि बरं म्हणजे मम्मी तर आता मी सांगतो, मम्मी तर जवळजवळ आता 26 वर्ष झाले उपवास करते. हा म्हणजे मम्मीचा 2 दिवस उपवास असतो. मम्मी 2 दिवस कडक उपवास असतो मम्मीचा. मी 2 दिवस काही खात नाही. आणि आपल्या बरेचशा म्हणजे बायका करतात उपवास. म्हणजे जवळजवळ 99% बायका उपवास करतात, 100% नाही. कारण की अर्धा 1% नाहीच करत. कोणी कोणी उपवास, कोणाला नाही होत उपवास, कोणाची तब्येत वगैरे बरोबर नसतं, तर त्यामुळे नाही करत उपवास. तर मम्मी आता पूजा करायला जाणार आहे, वटाची पूजा करायला जाणार आहेत. सो आता मम्मी तो 26 वर्ष झाले उपवास करते ना? हां 27, सॉरी 1 वर्ष चुकलं माझा. मम्मी 27 वर्ष झाले हा उपवास करते. आणि मम्मीनी बघा पूजाचा सर्व सामान रेडी केलेलं आहे, फळं वगैरे सर्व घेतलेली आहेत. आणि आता मम्मी तिथं आणि ती सर्व वटाची पूजा वगैरे करतात. तर तुम्हाला मी दाखवतोच. म्हणजे हे असं म्हणजे काही नाही का कोणी नाही करत, हा पूर्ण भारतात साजरा केला जातो. म्हणजे सर्वजण साजरा करतात. तर हा म्हणजे सण असा आहे का म्हणजे जे आपल्या टीव्हीला कार्यक्रम लागतात तिथेही साजरा करतात. म्हणजे एवढी ही आवड असते ना का मम्मी वटाची पूजा करायला. नवऱ्याचा उपवास ही प्रथाच आहे आपली. आणि नवरा म्हणजे एकदम सुखी राहावा त्यासाठी हा उपवास करतात. मेन गोष्ट बोलायला गेली तर, बरोबर का मम्मी? हा म्हणजे हो लगे बोलते ओहो. सो चला आता मम्मी सोबत जाऊया आपण. येऊ का मम्मी? पूजा बघा तुमची. आणि काही जिकडे बघा मम्मी थांबवच नाही ना. आवरावी माणसाने भाव नाही खावा, थांबवलाच बघत नाही. मेकअप भारी केलेले आहे मम्मीने आज. बहिणी मेहनत केलं, तुम्हाला काय माहितीच आहे. सो गाईज बघा आता इथं सर्व आंटीचा पूजा करत आहेत. सर्वजण इकडे बघा. मम्मी आंटी खालती बसा ना. आंटी इकडे बघा ना जरा. हा ओके. फेऱ्या मारायच्या का किती फेऱ्या मारायच्या?
हो चला काही आता पूजा वगैरे झालेली आहे. चला आई बाय बाय. आईला बाय कर. बाय आईला बाय. पा देते आईला. सो चला गाईज आता आपण जाऊया. बाय बाय बाय. सो गाईज आता मम्मी संची पूजा वगैरे झालेली आहे. सो चला बाय 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 बाय. सो गाईज बघा आता आम्ही लोढामध्ये आलेलो आहे. सो आंटी जरा लेट झालेली कारण की आता बाबूसनचं कसं जेवायला वगैरे बनायला लागतो. बाबूसनची पण केअर घ्यायला लागते म्हणून जरा आंटीला लेट झालेला आहे पूजासाठी. आंटीला जे वरती असं उचलून 7 फेरे मारा का. बायको भेटेल ते लवकरच. यालाच बांधेल. हेच वराला बांधील बायको. खरा तो गाईज बघा इकडे अंकलला घाई किती झालेली. आंटीला सांगते मला लवकर बांध ना एकदाचा फिरो ना आंटी. तशाला काही बोलणार नाही फक्त तशाला चूप राहील. सो गाईज बघा इथला व्ह्यू किती छान आहे बघा. सो गाईज आता मी जिमला गेलेलो आणि पप्पा अख्खा तुमच्या ऑफिसला होते त्यामुळे मम्मीला आरती करायला नाही भेटली. सो मम्मी आता आरती करत. पप्पा आता घरी आले आहेत. उपवास केले तर आरती पण करायला पाहिजे ना असं मम्मीचं म्हणणं आहे. पाचशेची नोट पडली पाहिजे आरतीन. गाईज बघू 500ची नोट तरी पडलीच पाहिजे. जोपर्यंत 2000ची बघूया आता गाईज पप्पा किती पैसे टाकतात. दिले ना जाऊन दे आता बोलून फायदा नाही. मान सन्मान असतो तो पप्पाने. सो गाईज आता मी चाललेलो आहे. बाबूचा बड्डे आहे हर्षदचा.
म्हणजे तर तुम्हाला हर्षदच्या नावाचं म्हणजे बोलतो, जास्त करून मी बाबूच बोलतो. सो आज बाबूचा बड्डे आहे. सो मी आणि भाऊ चाललेलो, भाऊ गेलेला आहे तर केक आणायला इकडे. स्वतः आम्हाला जवळ अर्धा तास लागेल पोचायला निंबोलीला. चला बाबूला जाऊ आणि विशेष देऊ. खूप उशिरा झाला आम्हाला, आता 9 वाजले जायला, 9:30 वाजतीलच आम्हाला पोचायला. सो चला लवकरात लवकर निघूया आणि लवकर पोचूया. बघा आता आम्ही बड्डेला इथं आलेलो आहे आणि बाबूच्या बड्डेच्या दिवशी लाईट जावावी नाही बाबू. तुमची लाईट जलते म्हणून तुम्ही मला कटलीच घेतलेला का फोन वा. ठीक आहे ठीक आहे ना. हा ठीक आहे. हा ठीक आहे. लाईट केव्हापासून गेल्या आम्हा 7 वाजता. हा 7 वाजता तेव्हाच बाबू मला फोन करते केव्हा येशील केव्हा येशील. बरे आहेत ना तुम्ही. एकदम मस्त ना. म्हणजे आज इकडे म्हणजे आमच्या घरी आलं तुम्ही तिकडे नाही गेले म्हणजे बरोबर ना. आता तिथं तिकडे घर आहे ना. खंपला एकदा लगीन झाला भाऊ बरोबर आहे का नाही. तुम्ही पण आले, तुम्ही दोघी पाहुणी म्हणून आहे इथं. पंकु आता बरोबर आहे का नाही. या दोघे पाहुणी म्हणून तुम्ही आता इथं पाहुणी आहात तुम्ही आता. ऐ Happy birthday to you. Happy. चलाच बरोबर आहे. हा आकार आकार पाहुण्यांना बरोबर मम्मीला पप्पाला बरोबर ना. 2 पाहुणे ना त्यांना पण बरोबर. मावशी पाहुण्याच नाही. बाबा तू गाववाली आहे. बराच मोठा आकेला. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. बघू माणसे तिने काय गिफ्ट आणलेत. दे मला दिला तरी चालेल. मला दे. बाबू घी पण लॅन ठेव. फोन ठेव. केक एन्जॉय कर. फोटो नाही पहिले दाखवा तर डायरेक्ट. आता काय आहे फोटो भेटू. मी आलो बस झाला त्याला. नुसता गुलाबी पिंकी बाबी गेले त्याला. इज्जतच नाही. डायरेक्ट साईड वर. पॅन्डी म्हणजे तो मी म्हणजे भाऊ तो बघा तुम्ही जबरदस्ती करता कोणी वर असा. थँक्यू तरी बोलते ना. भाऊला काय टाकून आले. तू एकटे आले ना. भाऊला काय ठेवले. काम आहे. अच्छा ओके काम आहे ना. ठीक आहे मग भाऊच्याच बरोबर तुम्ही बिवाची होती ना. मग कसं भाऊ आता याला असं बरा वाटलं असता. 8 दिवस आले ना. 8 दिवसाचा भाडा दे. जेवणासहित भाडा दे आमचा. बाबू काही चुकीचा बोललो. 8 दिवस राहिले जेवणासहित भाडा पुजे की नाही आपल्याला. मग काय आई. अरे मामाला काहीच प्रॉब्लेम नाही ना. मावशी प्रॉब्लेम आम्हाला. तू आम्हाला भाडा दे. बरोबर आहे नाही तिथे. भाडा दे आम्हाला. दे भाडा.
लगीन होले तर तिने एक पार्टी नाही दिली, दुसऱ्यांना पार्ट्या देऊन मोकली होले, भावासना पार्टी द्यायला जा, बोलू नको तू माझ्याशी. नाही तुझ्याशी बोलायचं, नाही बोलायचं. हो मागल्या पार्टी जा, तशीच निघले ना तशीच जा. आणि गाईज बघा इकडे मावशीने काय काय जेवायला बनवलेलं आहे. मावशी बकऱ्याचं मटण, चिकन चिल्ली. तुमची शाकाहारी आलं काय? ओके ओके. तुम्ही का बनवलं काही नाही ना? भाडाकार मुखात बघ मी कसं म्हणतो भाडा दे. चल कती मावशी दिवसाचं कती? 300 रुपये. हा 3 टाइम जेवते बिजी. हा तिला लगीन आई ती गाववाली आहे काही बरं. हा मग मी काय सांगतो, मी असा मावशी मम्मीकडून मला इन्फॉर्मेशन भेटले का उपवास हा अख्खा दिवसाचा एक असतो, म्हणजे डायरेक्ट उद्याचा दिवस जेवायचा असतो. ए दीदी बरोबर आहे का नाही? या नवीन आता मम्मीने उपवास केला तर मम्मी उद्या जेवणार आहे डायरेक्ट दुपारचे. बरोबर आहे, मम्मीचा अख्खा दिवस उपवास आहे. इथं नवीन नवरीला एक दिवस उपवास नाही. तुम्ही आज पण उपवास करायला पाहिजे, उद्या जेवायला पाहिजे डायरेक्ट. नको जेवू तू, मला की रागविक नाही येणार तू जेवली नाही तर. बघला दीदी बी सगळी माझीच बाजूची आहे ना. इकडे बघ लरली, येऊ लरली. पंकवादा अर्धी भाकर खाये ना. ये बाबी जेवायला ये बरं होता. बायकोला बरं असं, मला काय बरं असं ते पंकवादा बरं. हा यायचे माझी तापटी मारेन. सगळेच बघा जेवायला चिकन चिल्ली आहे, बकऱ्याचं मटण आहे आणि लाईट गेलेली आहे. लाईट कधी येईल चला आता काय मी जेवतो. पुढच्या वर्षी 2 दिवस उपास करा ग. हा ग तुझी बायको कधी किती करतो बघू ना आधी. अजून 7-8 वर्ष जास्त बाकी, 10 वर्ष बाकी. हे तू रे भाभी. चला मावशी बाय बाय. बाय बाय बाबू बाय बाय. चल दीदी बाय बाय. सो चला काही आपण जाऊया घरी. सो चला काही आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही चाललेलो आहे. भाऊ क बघते आता. चल बाबू बाय बाय. चल बाय बाय. धन्यवाद आल्याबद्दल. धन्यवाद तुला पण. सो चला काही आजचा ब्लॉग मी ते सेंड करतोय. आहेच म्हणून बघावं असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.